20 जानेवारीपासून मनोज जरांगेंचं पुढचं आंदोलन सुरू होणार आहे। हे आंदोलन आता राजधानी मुंबईत होणार आहे। मात्र आंदोलनाच्या या तारखेवरून नवी चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। चला जाणून घेऊयात ही चर्चा नेमकी काय आहे। मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी शिंदे सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिलेली होती। 24 डिसेंबर नंतर एकही दिवस सरकारला मुदतवाढ देणार नसल्याचा दावा जरांगेंनी वारंवार केला होता। पण ही मुदत संपण्यापूर्वी जरांगेंनी मुंबईतल्या आंदोलनाची घोषणा केली आणि त्यावरून आता एका नव्या चर्चेलाही तोंड फुटलंय। 24 डिसेंबर नंतर सरकारला 1 तासाचीही मुदतवाढ न देण्याचा दावा करणाऱ्या जरांगेंनी सरकारला 1 महिन्याची मुदत का दिली असा सवाल आता उपस्थित केला जातोय। यावर जरांगेंनी आता हे स्पष्टीकरण दिलंय। कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे। जे पीक असते त्याला देणं होत आहे। इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं। मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे। म्हणून आम्हाला वेळ पाहिजे, सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही। खरं तर मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी केलेल्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला सरकारनं जरांगेंची मनधरणी करत मुदत वाढवून घेतली होती। मात्र यावेळेला अशी कोणतीच मुदत सरकारनं मागितली नाही। 23 डिसेंबरला सरकारच्या प्रतिनिधींनी जरांगेंची भेट घेत औपचारिकता पूर्ण केली होती आणि त्यामुळेच जरांगेंनी सरकारला दिलेल्या मुदतीची चर्चा सुरू झालेली आहे। यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। शिंदेशाही आणि जरांगेशाही, आता हे 2 शाही कशी ते कुठे हा विषय कुठे घेऊन त्याचा एंड करतात यावर आमचं पूर्णतः लक्ष आहे। तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून बोललात, तुम्हाला कोणी थांबवलं नाही। द्या, वेळकाळूपणा, गोलगोल उत्तर, फिरवाफिरवीची भाषा हे कशाला पाहिजे। गव्हर्नमेंट आमचे जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात, ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील। बाकी लोकशाही आहे, मोर्चा तर काढू शकतात, कुणी शांततेने काढायला काही हरकत नाही। मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा केलेली आहे। 20 जानेवारीला ते आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। त्यांच्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाज सहभागी होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये होऊ घातलेल्या या आंदोलनामुळे शिंदे सरकारची चिंता वाढणार आहे। जरांगे पाटिल है, उनके ऊपर ये नौबत नहीं आएगी कि मुंबई में उनको आना पड़ेगा। उसके पहले उनको आरक्षण मिलेगा, क्योंकि क्यूरेटिव पिटीशन के माध्यम से और बैकवर्ड कमीशन के माध्यम से जो काम चल रहा है बड़ी गति से चल रहा है, तेजी से चल रहा है। और मुझे लगता है 1 महीने के अंदर, 1 महीने के करीब 10-15 दिन इधर उधर होगा, लेकिन हमको परमनंट आरक्षण देना है। मुंबईतल्या जरांगेंच्या आंदोलनामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे। मात्र सरकारला जवळपास 1 महिन्याची उसंत या दरम्यान आता मिळालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यातच दुसरीकडे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचा आदेश सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाला दिलेला आहे। त्यासाठी आयोगानं काही निकष